तर नमस्कार मित्र, आज आहे आमुषा आणि आम्ही दर आमुषाला जातोय मल्लिकार्जुन. तर आज आपल्या सोबत येणारा राजा, मग राजाच्या गाडीवरून निघालो मल्लिकार्जुन. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये मल्लिकार्जुन बद्दलची थोडक्यात माहिती सांगणार आहे. नंतर युट्यूब वर मोठा व्हिडिओ येईल. मग आपण आलो मल्लिकार्जुनच्या पायथ्याला. पायथ्याला आल्या या भावाचं दर्शन झाले. भाऊ काहीतर खाण्यात व्यस्त होता. तर मित्रांनो, मल्लिकार्जुनला विलासगड असेही म्हणतात आणि या गडावर 742 पायऱ्या आहेत. आणि आता आम्ही निघालो गंगेकडे. गंगेला शिवकालीन विहीर असेही म्हणतात. या गंगेतलं पाणी वर मंदिराजवळ नेलं आणि या गंगाजवळ छोटीशी पिंड पण आहे. तिथून दर्शन घेऊन निघालो पुढे. आता सायंकाळची वेळ आहे, त्यामुळे नजारा कसा दिसतोय बघा मस्तपैकी. पण गडाच्या मध्यंतरी आलो की इथे एक झाडाच्या मुळापासून पिंड बनलेली आहे. तिथून दर्शन घेऊन डायरेक्ट आपण आलो मल्लिकार्जुनवर. आता लवकरच शिव पार्वतीचा विवाह सोहळा आहे, त्याची तयारी चालू आहे आणि आपण मंदिरात प्रवेश केला. सोमेश्वराचं दर्शन घेतलं. मल्लिकार्जुन इथं नारळ पुजाय ठेवला आणि मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. खालनं आत्रे आणि गुंडे येणार होती आणि वातावरण पण टॉपचं झालतं. आता संध्याकाळच्या पूजेची वेळ झालती. मग देवाची पूजा करायला लागली आणि थोड्याच वेळात आरती पण चालू झाली. आरती झाली आणि आपण देवाचं दर्शन घेतलं आणि धरला घरचा रस्ता.